जनकल्याणकारी समिती. शहरी, ग्रामीण, वनवासी बांधवांचा विकास, प्रगती व्हावी ही भावना बऱ्याच लोकांच्या मनात असते. ह्या सामाजिक बांधिलकीबद्दल खऱ्या अर्थानं फार कमी संघटना जुळतात. ह्या भावनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी काही हात सरसावलेत आणि 1996 साली जनकल्याणकारी समिती उदयास आली. तो सुदिन म्हणजेच 29 फेब्रुवारी. डॉक्टर रामप्रकाश सोहनलाल आहुजा यांच्या अध्यक्षतेखाली श्री लक्ष्मणराव शामराव पार्डीकर हे उपाध्यक्ष, सचिव प्राध्यापक रवींद्र शंकर जोशी, कोषाध्यक्ष श्री मदन हरी चांदे आणि 3 सदस्य श्री सुभाष सीताराम मोहरील, ॲडव्होकेट राजेश दिगंबर दामले आणि श्री किरण लक्ष्मीकांत खेडकर यांनी समितीची मुहूर्तमेढ रोवली. समितीच्या कामांचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र निश्चित करताना संपूर्ण भारत हे क्षेत्र सुनिश्चित झालं. ध्येय आणि उद्देश ठरवताना मुख्यत्वे प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यक्रमांचे आयोजन आणि या विचारांच्या संस्थांना सहयोग करणे ठरले. समाजातील अपंग, दुर्बल मनस्क, मूकबधीर ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना मदत करणे ठरले. वनवासी, गिरिवासी, पर्वतीय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवणे, समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी शारीरिक शिक्षण उपलब्ध करून देणं, समितीच्या माध्यमातून सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच इतर सेवा प्रकल्प राबवणं, दुष्काळ, पूर, आग, भूकंप, वादळ, अन्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये, नैसर्गिक संकटांमध्ये लोकांना मदत करणं, गरीब शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती पुरवणं, त्यांच्या विकासासाठी कार्य करणं, जनहितासाठी कार्यरत विभिन्न संस्थांना आर्थिक तसेच विविध स्तरांवर मदत करणं, सुरुवातीच्या 8-10 वर्षाच्या प्रारंभिक कालखंडात ध्येय धोरणांपैकी क्रमांक 1, 2, 3, 8 आणि 9 या विषयांवर प्राधान्य देऊन सुरुवातीच्या 8-10 वर्षाच्या प्रारंभिक कालखंडात ध्येय धोरणांपैकी बऱ्याच विषयांवर प्राधान्य देऊन देशभरातील अनेक सेवाभावी संस्थांना आर्थिक आणि शक्य असेल अशी सर्व मदत करून सेवाभावनेचा आदर्श निर्माण करण्यात समिती यशस्वी ठरली. जनकल्याणकारी समितीनं 8-10 वर्षांच्या या कालखंडात भरीव सहकार्य आणि मोलाची कामगिरी पार पाडली आहे. 2008-2009 या कालखंडात विदर्भात शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी, गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आधुनिक शेतीची पद्धत आणि विकासाचे अनेक प्रकल्प राबवून मूळ शेतकऱ्यांपर्यंत संपर्क करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेनं ध्येय धोरणांचा पाठपुरावा करीत पूर्ण केलं. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी मूळ नागपूरचे निवासी श्री मिलिंद जोशी यांचं मौलिक सहकार्य मिळालं. 2005 पासून मिलिंदजी सिल्लोड जिल्हा औरंगाबादमधील 6 गावांमध्ये ग्रामविकासाचे कार्य करीत होते. त्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांचा अभ्यास करून मार्गदर्शन करावं आणि आपलं मत मांडावं असं सर्वानुमते ठरलं. 2010 मध्ये त्यांनी आपले अभ्यासात्मक विश्लेषण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडले आणि त्यांच्या मार्गदर्शनातून उमरेड, नागपूर, हिंगणा हे कार्यक्षेत्र ठरवून आराखडा देण्याचं मान्य केलं. 2011 मध्ये 40 गावांचा अभ्यासात्मक दौरा करून त्यांनी माहिती संकलित केली. 2011च्या जून महिन्यात त्यांनी 40 पैकी काही निवडक गावांमध्ये प्रवासाची अभ्यासात्मक दुसरी फेरी केली. ह्यानंतर चर्चा उपरांत 1 वर्षाचा कार्यसाधक आराखडा तयार करण्यात आला आणि 14 गावं 3 विभागांमध्ये वाटून प्रकल्प नियोजन करण्यात आलं. PRA प्रशिक्षण घेतलेल्या कार्यकर्त्यांनी बेंदुली, खापरी डव्हा, चारगाव, सुराबर्डी या 4 गावांमध्ये PRA टेक्निक वापरून या गावांचा सर्व्हे पूर्ण केला. गावाचा सामाजिक नकाशा, चपाती डायग्राम, गृह सर्वेक्षण, शिवार केरी, मतदान, हंगाम वेळापत्रक
आणि गावाचा इतिहास या सर्व बाबींवरील माहिती या सर्वेक्षणादरम्यान या कार्यकर्त्यांनी एकत्र केली. साधारणतः 30 कार्यकर्ते या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. जवळजवळ पूर्ण गावातील महिला, पुरुष, मुलं, मुली यांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्व उपक्रमांना मिळाला. यातून गोळा झालेली माहिती पुढील ॲनालिसिससाठी पुणे येथील सेवावर्धिनीकडे पाठविली जाणार आहे आणि या निरीक्षणाच्या आधारावर या सर्व गावांच्या उपक्रमांचा रोड मॅप तयार करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. वर्तमानात जनकल्याणकारी समितीचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि सदस्य पूर्वीचेच असून उपाध्यक्षपदी श्री दीपक चांद्रायण यांचे सहकार्य उपक्रमांना लाभत आहे. ह्या कार्यकारिणी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात माती परीक्षण, शेतकरी सहल, शेतकरी एकत्रीकरण, परसबाग, भाजीपाला बियाणं वितरण, पर्जन्यमापक उभारणी, व्यायामशाळा, वाचनालय, पाणीविषयक उपक्रम, बंधारे दुरुस्ती, नाला खोलीकरण, PRA, प्रशिक्षण वर्ग, गाव सर्वेक्षण, सेवा संगममध्ये सहभाग प्रामुख्याने अंतर्भूत आहे. पाणी व्यवस्थापन प्रयोगांतर्गत संस्थेच्या वतीनं उमरेड तालुक्यातील चारगाव महादेव या गावातील एका कोल्हापुरी बंधाऱ्याचे, पाणी व्यवस्थापन प्रयोगांतर्गत संस्थेच्या वतीनं उमरेड तालुक्यातील चारगाव महादेव या गावातील एका कोल्हापुरी बंधाऱ्याचे, एका सिमेंट नाला बांधाचे दुरुस्ती आणि पुनर्वापराचे काम करण्यात आले. या बंधाऱ्याची सरासरी उंची 2 मीटर होती. त्याचबरोबर पात्रातील गाळ काढून नाला खोलीकरण हे करण्यात आलं. या कामामुळे या नाल्यामध्ये प्रवाह समाप्तीच्या म्हणजे डिसेंबर महिन्यानंतर सुद्धा पाण्याची पातळी चेक डॅमच्या स्तरावर राहिली, जी पूर्वी प्रवाह समाप्तीनंतर राहत नव्हती. आणि चेक डॅमच्या बाजूला शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरीचा उपयोग करावा लागला नाही. या बंधाऱ्यामुळे अंदाजे 2 लाख घन फूट पाणी साठवायची प्रवाह समाप्तीपर्यंत उपलब्धता होती. या व्यतिरिक्त 6 लाख घनफूट भूजल साठ्याची वृद्धी झाली. या पाणी साठ्यामुळे परिसरातील वनराई जिवंत राहण्यास मदत होईल. ही कामं करण्यापूर्वी आवश्यक तो सर्वे, जिओलॉजिकल तज्ज्ञांचं मत, प्रकल्प आराखडा, गावकऱ्यांची एकत्र बैठक आणि कामास संमती, कामांवर कुशल तज्ज्ञांची देखरेख आदी बाबी संस्थेने केल्यात, ज्यामुळे कमी खर्चात एक उत्तम काम संस्थेला उभारता आलं. सुराबर्डी या गावातून वाहणारा नाला 4 ठिकाणी संस्थेच्या वतीनं JCB लावून खोल करण्यात आला. त्याचे पात्र सुद्धा रुंद करण्यात आले. या कामामुळे दरवर्षी पावसाळ्यात सुराबर्डी गावात शिरणारे पुराचे पाणी यावर्षी गावात आले नाही आणि पाण्याचा साठाही चांगलाच वाढला. संस्थेच्या वतीनं गावाची जलसाक्षरता वाढावी म्हणून चारगाव आणि मुरादपूर या 2 गावांमध्ये पर्जन्यमापकाची उभारणी करण्यात आली. या 2 गावातील 2 युवकांनी या पर्जन्यमापकाच्या दैनंदिन नोंदी पूर्ण पावसाळाभर ठेवल्यात. महिला प्रधान उपक्रमांतर्गत शिवणकाम, अंकुर सीड्स पिशव्या शिवणं ही कामं 4 गावांमधील गावातील युवती आणि महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण उपक्रमांतर्गत राबविण्यात आली. उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद खूपच चांगला होता. परंतु प्रशिक्षणानंतर या महिलांना शिवणाचे काही काम मिळणे आवश्यक होते, अन्यथा प्रशिक्षणाचे यश कमी होण्याची भीती होती. कार्यकर्त्यांनी अंकुर सीड्स कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर संपर्क केला आणि साकारला एक छोटा उपक्रम, अंकुर सीडला लागणाऱ्या पिशव्या शिवण्यांचा. बेंदोली, चारगाव, सुराबर्डी, मुरापूर, बुटीबोरी येथील 22 महिलांनी 7 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण 15,000 पिशव्या शिवून दिल्यात. कच्चा माल म्हणजे कापड खरेदी, दौरा वगैरेंसह या प्रकल्पाची उलाढाल झाली 72,500 आणि कपड्यांची किंमत झाली 49,208. हे वजा करता महिलांना मिळाले 23,292 रुपये. उपक्रमातील सहभागी सर्वजणी नवीनच प्रशिक्षित होत्या, परंतु त्यांनी उत्साहानं स्वतःचे छोटे गट करून घरची सर्व कामं आटोपून पिशव्या शिवण्याचं काम वेळेत केलं. सुरुवातीला हे काम आपल्याला जमेल का, त्यातून कितीचे पैसे मिळतील, अशा शंका अनेकींच्या मनात होत्या. परंतु काम पुढे सरकत गेलं तसा सर्वांचा उत्साह
आणि सहभागसुद्धा वाढत गेला. स्वच्छ ग्राम उपक्रम 2 ऑक्टोबर रोजी राबवण्यात सुरुवात झाली. वर्तमानपत्रांनी या कार्याची दखल घेतली. गावाच्या शिवेत आणि महाशिवरात्रीनंतर होणारा कचरा, प्लास्टिक असं गोळा करण्याचं ठरलं आणि या अंतर्गत खूप सारा कचरा गोळा करण्यात आला. ॲग्रोव्हिजन या महत्त्वाकांक्षी प्रदर्शनात घेतलेला सहभाग नवीन दिशादर्शक ठरला. जनकल्याणकारी समिती रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊन टाऊनतर्फे या आपल्या पडवळे हॉस्पिटल चौकामध्ये एक सेंद्रिय भाजी विक्री केंद्र सुरू करण्यात आलं. त्याच्यामागे मूळचा उद्देश असाच आहे की सध्या समाजाला किंवा लोकांना जी भाजी खायला मिळते ती विषासक्त अशी भाजी असते, त्याच्यावर फवारणी केलेली असते आणि ती खाण्यास फारच अपायकारक असणारी असते. परंतु त्याला उपाय म्हणून आपण आपल्या या मुरादपूर गावामधून एक भाजी विक्री केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि ते नागपूरमध्ये आपण सुरू केलेलं आहे. आणि त्याद्वारे लोकांना सेंद्रिय भाजीपाला मिळावा असा एक प्रयत्न या केंद्राद्वारे आपण करणार आहोत. त्या माध्यमातून लोकांची स्वास्थ्य ठीक राहावं आणि त्यामध्ये निश्चितपणे जो विषासक्त भाजीचा परिणाम दूर करण्याचा प्रयत्न या सगळ्या केंद्रामधून आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे.